श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. श्रावण महिन्याचं आगमन आता होणार आहे. या श्रावण महिन्याचं औचित्य साधून तुम्ही 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार वैभव लक्ष्मीची व्रत कसे करावे या संदर्भातली माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी वैभव लक्ष्मी व्रत कोण करू शकतो? तर वैभव लक्ष्मी व्रत कोणीही करू शकतो. आपल्या घरातील पुरुष व्यक्ती किंवा लहान मुली, ज्या अविवाहित मुली आहेत त्याही वैभव लक्ष्मीचं व्रत करू शकतात. मला तर वाटतं प्रत्येकाच्या घरात असा कोणतरी एकतरी व्यक्ती असेल जो की वैभव लक्ष्मी व्रत केलेले आहे, किंवा तुमच्या घरात तुम्ही स्वतः असाल की प्रत्येक वर्षी वैभव लक्ष्मीचे 11 शुक्रवार करत आहात. आणि काही ठिकाणी ह्या संपूर्ण श्रावण महिन्यात 5 शुक्रवार, आणि तर तुमची इच्छा असेल तर हे शुक्रवार पुढेही चालू शकतात. वर्षभर तुम्ही शुक्रवार करू शकता. तर हे व्रत केल्याने काय होते, तर तुमची कितीतरी अशा इच्छा आहेत ज्या की राहिलेल्या आहेत, ज्या की काही कामानिमित्त अडकलेल्या आहेत, काही कारणानिमित्त त्या पूर्ण झालेल्या नाहीत, किंवा तुम्हाला जर मूल हवं असेल तर तुम्हाला मूल होण्यासाठी किंवा बऱ्याच गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर हे व्रत केलं किंवा जर ही तुम्ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यात काय होऊ शकतं? मग त्यांच्यात संतान प्राप्ती आहे, वैभव आहे. आपण जे 8 लक्ष्मी आहेत त्यांच्यातली वैभव लक्ष्मी आहे, त्या वैभव लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी म्हणून आपण आयुष्यात वैभव नांदावं म्हणून ही सेवा किंवा हे व्रत केलं जातं. बऱ्याच ठिकाणी श्रावण महिन्यात ज्या पद्धतीने जीवतीचे व्रत करतात, किंवा काही ठिकाणी आहे की आपण बघा, प्रत्येक श्रावण म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी आपण जीवितीची पूजा करत असतो. तर जिवंतिकेची पूजा करत असतो म्हणजे त्याच पद्धतीने तुम्हाला वैभव लक्ष्मीचं व्रतही करायचं आहे. आणि मांडणी अगदी सोपी आहे. व्रत कोणीही करू शकतो. काय होतं ना, बरेच जण कमेंट बॉक्समध्ये विचारतात की ताई आम्हाला पण हा व्रत करायचा आहे, कसा करायचा? तर बऱ्याच महिला वर्ग असतो ज्यांना वाचता येत नाही. मग त्यावेळेस काय करायचं? तर घरात जर एखादी व्यक्ती असेल जी की वाचू शकते, त्या महिलेला ती कहाणी वाचायला लावायची आणि आपण त्याचं श्रवण करायचं. मी लग्नाच्या आधीपासून माझी आई करायची. आमच्या घरातल्या सगळ्या महिला मंडळ हे व्रत करायचे आणि ही खूप सुंदर असं व्रत आहे. आता हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात सांगते अगदी 5 ते 10 रुपयामध्ये तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल. तर बरेच जणांचे प्रश्न असतात की आम्हाला हे पुस्तक मिळत नाही तर मग काय करायचं? तर भक्तांनो, मी तुम्हाला ज्या पद्धतीने मांडणी सांगते त्या पद्धतीने मांडणी करा. आणि जी व्रताची कहाणी आहे तुम्ही मोबाईलही लावू शकता, यूट्यूबवरही लावू शकता. मेन म्हणजे आपल्याला महालक्ष्मीची पूजा मनोभावे करायची आहे आणि ही सुंदर सेवा आपल्याकडून घडवायची आहे. महालक्ष्मी अष्टकम जरी म्हणलात तरी सेवा सुंदर होते. महालक्ष्मी अष्टकमच्या सोबत तुम्ही कनकधारा स्तोत्रम, श्रीसूक्ताचं पठण यासोबतच दिवसभरात तुम्ही कोणत्याही पद्धतीची मांडणी करून पूजा करू शकतात. असं सांगितलं आहे की तुम्ही मांडणी कोणत्या वेळी करावं. तर मी सांगते तुम्ही मांडणी सकाळी करावी किंवा संध्याकाळी करावी. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सकाळी लवकर स्नान करून उठल्यानंतरच्या सकाळच्या वेळेत तुम्ही ही मांडणी करू शकता. तर माझ्याकडून मी काय करते, तर सकाळीच लवकर या सर्व पुस्तकांची, या देवीच्या पूजेची मांडणी करून घेते. आणि जर संध्याकाळी मांडणी केली तरीही चालते. आता हे संपूर्ण शुक्रवार होईपर्यंत जर तुम्ही गावाला गेलो किंवा सुतक पडलं किंवा विटाळ आला तर तुम्हाला सांगते काय करायचं. किंवा एखादी घरातली व्यक्ती किंवा आपल्या भाऊकीतली व्यक्ती जर आजारी पडली आणि ती वारली तर त्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. आपण जवळपास 1.25 महिना तरी आपण सुतक पाळतो. तर ह्या ठिकाणी असं आहे की विटाळ किंवा सुतक हे 1.25 महिन्यानंतर मग हे खूप मोठा गॅप होतो. त्यामुळे अगदी एकच शुक्रवार केला गेला आहे किंवा त्या विटाळामध्ये सेवा कंटिन्यू करू शकत नाही, तर मग पुन्हा काय करायचं? तर जर 1 किंवा 2 शुक्रवार झाले असेल आणि गॅप आला असेल तर तुम्हाला नव्याने शुक्रवार करू शकता. म्हणजे जर तुम्ही हे पुस्तक आणलं, तुम्ही पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ही पूजेची मांडणी करू शकता. तुम्हाला माझ्या व्हिडिओची गरज पडणार नाही. अगदी साधी सोपी पूजा मांडणी करून हे प्रभावी व्रत करायचं आहे. पहिल्या शुक्रवारी तुम्ही संकल्प करू शकता की मी 5 शुक्रवार करणार आहे, मी 11 शुक्रवार करणार आहे किंवा मी 21 शुक्रवार करणार आहे.
तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती देवीसमोर ठेवून तुम्हाला ह्या व्रताचा संकल्प करायचा आहे. तुम्हाला जमेल तसं तुम्हाला 1, 3, 5, 7, 9 अशा सुवासिनींना भोजन देऊ शकता किंवा खव्याची खीर आहे ती पूजेला नैवेद्य म्हणूनही दाखवू शकता आणि सुवासिनींच्या जेवणात पण देऊ शकता. जर आपले 1-2 शुक्रवार झालेत आणि आपल्याला मासिक धर्म जर आला तर काय करायचं, तर या 4 महिन्याच्या प्रवासामध्ये जर दिवाळीपर्यंत पहिले 13 ते 14 शुक्रवार आपले होतातच. जर 1-2 शुक्रवार स्किप झाले मासिक धर्मामुळे तर ते आपण दिवाळीच्या किंवा चातुर्मासाच्या आत आपल्याला संपूर्ण शुक्रवार करायचे आहेत. तर काही जणांचा प्रश्न असाही असतो की ताई जर आम्हाला गावाला जायचं आहे तर मग काय, मी माझ्या मूळ गावी मांडणी करू शकते का? तर तुम्ही मूळ गावी मांडणी करू शकता, असं काही नाही की ते तुम्ही तुमच्या घरीच करायला पाहिजे. एखाद्या वेळेस गावाला जाता किंवा माझी सेवा राहून गेली, तो शुक्रवार उपवास धरायचा असतो. याच्यामध्ये हे पण सांगितलं आहे की उपवास जर धरणं शक्य नसेल तर प्रकृतीला जर झेपत नसेल किंवा जर आपल्याला सहन होत नसेल तर मांडणी करून वैभवी लक्ष्मी मातेची पूजा केली तरी चालेल. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता किंवा फळ खाऊन चहा वगैरे घेऊन किंवा ज्यूस वगैरे घेऊन तुम्ही तुमचा उपवास करू शकता किंवा त्याचबरोबर तुमचं फराळाचं खाऊ शकता, भगर, खिचडी इत्यादी. जर तुमचा प्रश्न असाल की ताई मी प्रेग्नेंट आहे तर मी उपवास करू शकत नाही, तुम्ही स्वतःची काळजी घेऊन हे व्रत वैकल्प करा किंवा तुम्हाला सांगते मांडणी कशी करायची, मांडणी करून दाखवली आहे. थोडक्यात मी तुम्हाला पूजेचं वर्णनसुद्धा केलेलं आहे. तर हा जर वैभव लक्ष्मीचं जर तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला बघायची सुद्धा गरज नाही, तुम्ही जर ते पुस्तक वाचलं तर, कारण याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. एक तांदळाची रास मी काढलेली आहे, त्याच्यावर हळद कुंकू ठेवली आहे. हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याच्यावर एक कलश मांडायचा आहे. तांब्याचा असेल तर चालेल, नाहीतर स्टीलचा ठेवला तरीही चालेल. त्या कलशामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 1 रुपया, 1 सुपारी टाकली आहे. हळद कुंकू, अक्षदा, फूल अर्पण केलं आहे. तर कळशाच्या समोर स्वास्तिक काढून घेतला आहे. दिसत असेल तर कळशाच्या समोर स्वास्तिक कुंकवाने काढून घ्यायचं आहे आणि 8ही दिशांना 8 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. कुंकवाने रेषा ओढताना खालून वरती या पद्धतीने रेषा ओढून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तांदळामध्ये आपल्याला तुमच्या घरात जर सोन्याचा दागिना असेल तर चालेल, नाहीतर तुम्ही चांदीचाही दागिना त्यामध्ये ठेवू शकता. त्यासोबतच 1 रुपयाचं नाणं असेल तर ते ठेवायचं आहे. लक्ष्मी स्वरूप मानला जातो 1 रुपयाचं नाणं म्हणजे, कारण धनसंपत्ती हीच आपली खरी लक्ष्मी असते. 1 रुपयाचं नाणं तुम्हाला त्यात ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती समोर ठेवायची आहे आणि नसेल तरी काही हरकत नाही. तर माझ्या घरात फोटो आहे, लक्ष्मीची मूर्ती आहे, त्यामुळे मी ठेवली आहे. लक्ष्मीचा फोटो भगवान विष्णू सहित असेल तर चालेल, नसेल तरी काही हरकत नाही. जे काही गोष्टी तुमच्याकडं अवेलेबल आहेत त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. तुम्हाला तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवायचं आहे. बघा, महालक्ष्मी माताच यंत्र आहे. जेव्हा तुम्ही पूजा करण्याचा आधी ठरवताल किंवा पूजा करायचं असं तुमच्या मनामध्ये इच्छा झाली आहे, त्यावेळेस काय करायचं, श्रीयंत्र घ्यायचं आहे आपल्याला. श्रीयंत्र कळशाच्या बाजूला किंवा त्याच्या समोर ठेवायचं आहे आणि त्यासमोरच गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. 2 विडाची पानं घ्या, त्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे. धूप दीप ओवाळायचा आहे आणि त्यासमोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला 2 विडाची पानं घ्यायची आहेत. त्यावर 1 रुपया सुपारी ठेवून हळदी कुंकू अक्षदा धूप त्यासोबतच असं करून पूजा करायची आहे. त्यासोबतच कळशाच्या डाव्या बाजूला तुम्हाला घंटा ठेवायची आहे आणि उजव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. कलशाची डावी बाजू घंटा येणार आहे आणि उजव्या बाजूला शंख येणार आहे. या पद्धतीनं घरात एखादं फळ असेल, केळी असेल, कुठलंही फळ असेल तर ते तुम्हाला चालेल. बस एवढीच मांडणी आपल्याला करायची आहे. पूजेची योग्य पद्धत काय आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे किंवा हे तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे. सर्वात आधी गणपती बाप्पांची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ही प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांना स्तवन म्हणायचं आहे, त्यानंतर लक्ष्मी स्तवन म्हणायचं आहे आणि
सुंदर असं मांडणी बघून तुमच्या लक्षात आली असेल की पूजा कशी करायची आहे आणि त्यानंतर कथा वाचायला बसायचं आहे. आधी धनलक्ष्मी माता हे खालचं वाचायचं आहे व नंतर वैभवलक्ष्मीची कथा वाचायची आहे. वैभवलक्ष्मी माता, तू सर्वांची जशी मनोकामना पूर्ण केली तशीच आम्हा सर्वांची पण कर, आम्हा सर्वांचं कल्याण कर, हे बोलताना आपल्या फोटोला, आपल्या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. स्वतःच्याही टिळा लावून घ्यायचा आहे आणि जी अगरबत्ती आहे ती सर्व देवी देवताला ओवाळायची आहे. त्यानंतर धनलक्ष्मी माता, जशी तू योगिनीची मनोकामना पूर्ण केली तशी आम्हा सर्वांची कर, आम्हा सर्वांचं कल्याण कर, असं बोलून धनलक्ष्मी मातेला आपण हळद कुंकू देवीला लावून आपल्यालाही लावून घ्यायचं आहे. त्यानंतर अष्टलक्ष्मी मातेलाही याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. पुन्हा त्यानंतर ऐश्वर्य लक्ष्मी माते व वीरलक्ष्मी माते, धान्य लक्ष्मी माते व संतान लक्ष्मी माते, अशा 8 रूपांची आपल्याला नावं घ्यायची आहेत आणि त्यांची वेगवेगळी पूजा करायची आहे. या सगळ्यांची देवींची उपासना करून झाल्यावर लक्ष्मी स्तवन वाचायचं आहे. वाचायची गरज नाही, भावार्थ खूप सुंदर आहे, हे सगळं वाचून घ्यायचं आहे. महालक्ष्मीचं ध्यान करायचं आहे. ध्यान करताना सुद्धा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला हे काही मंत्र दिलेले आहेत ते सुद्धा त्यांचं पठण करायचं आहे. एक वेळा, जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र याचं पठण करायचं आहे. हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे. थोडक्यात झाल्यावर महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. शुक्रवारी 11 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही त्याचं पठण करू शकता आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पांना आरती म्हणायची आहे, महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे. त्यानंतर तुम्हाला श्लोक घ्यायचा आहे. त्यानंतर वैभवलक्ष्मी शुक्रवाराचे व्रत केलेलं कसं करायचं, काय नियम आहेत, त्यासोबतच तुम्हाला शुक्रवारी ब्रह्मचर्य पालन पूर्ण करायचं आहे. त्यामुळे मांसाहार करायचा नाही. त्या दिवशी घरात शुक्रवार असणार आहे, त्यामुळे मांसाहार होणार नाही. तर तुम्ही आठवड्यातून एक जर व्रत करत असाल, त्या दिवशी जर मांसाहार केला तर ते चुकीचं आहे. तुम्हाला सात्विक जेवण करायचं आहे. मग तुम्ही देवीला वेगळा नैवेद्य करू शकता. चुकीचंच आहे. श्रावणात हे आपण मांसाहार शक्यतो पाळतोच, म्हणून तुम्हाला कुठल्याच पद्धतीचा मांसाहार घरात करायचा नाही आहे. तुम्ही हे संकल्पयुक्त वैभवलक्ष्मीचे शुक्रवार व्रत करत आहात. तुम्ही जी कुठली सेवा करत आहात ती संकल्पपूर्वक करत आहात. तोपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही, नियमांचं पालन करायचं आहे. शुक्रवारी कांदा लसूण खाऊ शकतो का, हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर तुम्ही कुठला नियम नाही, तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता. फक्त गुरुचरित्र पारायण करत असताना कांदा लसूण खायचं नाही आपल्याला. तर अशा प्रकारे तुम्हाला व्रत वैकल्प करायचा आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. झालेली सेवा श्रींच्या चरणी, महालक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.